पाय, खाली डोकं वर पाय। उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। ही ताकद कुणाची? शिवसेनेची। एक साइड ला घ्या, एक साईडला घ्या। तुम्ही ना तुम्ही कर्नाटकचं काम का करणार? आणि जाऊ द्या ना, बॉर्डर पण जाऊ द्या ना, मध्ये कुठे गाडी चालू? चला मध्ये थांबू ना गाडी मध्ये। तुम्ही महाराष्ट्राचा पोलीस मराठी माणसं तुम्ही अन्याय करणार काय? साईडला घ्या, चला चला एका साईडला मागे रे या रूटला बेळगाव भारतीय विदर्भ संयुक्त महाराष्ट्र, 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 भारतीय विदर्भ संयुक्त महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी, जय शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी। महाराष्ट्राचे पोलीस इथं अडवतात। या महाराष्ट्राच्या पोलिसांची बंदी आहे काय? म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना मराठी माणसाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करतात। कर्नाटकची माणूस पुढे आहेत, तुम्ही कशाला इथं काय करताय? कर्नाटक कसा करता? कर्नाटक पोलिसांनी रोखण्याआधी मला बंदी आधी लागू केलेलं आहे। एका बाजूला तुम्ही बंदी आदेश चुकारून जाण्याची भूमिका घेतली असताना महाराष्ट्र पोलीसच अडवतायत तुम्ही। महाराष्ट्र पोलिसांची भूमिका ही मराठी माणसाच्या विरोधाची भूमिका आहे। हे महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस आहे इथं थांबवतात, म्हणजे ह्यांचे हात मिळवणे झाले की काय कर्नाटकवाल्यांच्या बरोबर? सीमावासियांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार उभा राहते वाटते का तुम्हाला? सीमावासीच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार उभं राहत नाही। जर महाराष्ट्राचं सरकार उभं असतं तर शंभूराजे देसाई आणि त्याचबरोबर चंद्रकांत दादा पाटील या ठिकाणी आले असते। महाराष्ट्रानं या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे। आज तिथे लाठीचार्ज होण्याची शक्यता आहे। आम्हाला बंदी घातली जाते, हुकुमशाही केली जाते। त्या हुकुमशाही जुगार आम्ही खासदार धैर्यशील माने सुद्धा यांना सुद्धा बंदी घातली, मात्र ते म्हणतात मी पण जाणार, त्यांनी जाऊन दाखवावं वाटतंय का तुम्हाला? आव्हान देत आहे? नाही, आमचं असं मत आहे त्यांनी काय हो सत्तेमध्ये तुम्ही एकनाथ शिंदेने पण इथे तिकडे जायला पाहिजे ना? काय नाही म्हणत? मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना झाली, ही शिवसेना तुम्ही आमची म्हणता। आज मराठी माणसासाठी एकनाथ शिंदे काय येत नाही? काय आता भूमिका असणार? महाराष्ट्र पोलिसांनी जरा बोललेलं आहे, कर्नाटक पोलीस तर महाराष्ट्र पोलिसाला धुडकारून मी आज जाणारच आहे। आता बघून तर घेतो, थोड्या घोषणा देतो, त्या कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी आम्ही ठरवतो काय करायचं ते। आमची लढाई आहे ते कर्नाटकवाल्यांच्या बरोबरची आहे, पण महाराष्ट्राच्या पोलिसांनी कशा करतात हे अजून आम्हाला कळलेलं नाही। नाही कुणाच्या बापाचं, नाही कुणाच्या बापाचं महाराज पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज
होतं, पण महाराष्ट्र सरकार सुद्धा करते. आम्हाला आश्चर्य वाटतंय. महाराष्ट्रात मराठीचा विदर्भात कसा संयुक्त महाराष्ट्र आम्हाला या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र काय आधी तुम्हाला आडवी पडे जाता हा याच्या पुढे कर्नाटक सरकार अडवत जातं तुम्ही आम्हाला अडवताय कमाल आहे कमाल अक्षर कमाल आहे काय सांगाल पहिलं महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेतलंय महाराष्ट्राचं सरकार हे केंद्र सरकार भाजपचं आहे मराठी माणसांच्या विरुद्धचं सरकार आहे घ्या ना ताब्यात बाकीचे केंद्रामध्ये घ्या ना की आम्ही मराठी आणि म्हणून आमचं असं मत आहे की ही दडपशाही जरी झाली तर अनेक जागेतून शिवसैनिक निघालेले आहेत संघाला पण शिवसैनिक आहेत त्यांनी बी काव्याला की वेळामध्ये झाला एरवी आपण बघतोय कर्नाटक पोलीस ताब्यात घेत होते किंवा कर्नाटक पोलीस अडवणूक करत होते पण यावेळी महाराष्ट्र पोलीसच ही भूमिका घेताना दिसतायत. म्हणून तर आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा निषेध करतोय आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राच्या पोलिसांचा निषेध करतो छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीने कर्नाटकाने केली त्याच्यापेक्षा मोठी दडपशाही ही महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्र आजपर्यंत तुम्ही लढा देत आलेला असं कधी पाहिलं नाही. महाराष्ट्र विचार केला पाहिजे बेळगाव या बिदर ठिकाणी फारकीचं हे संयुक्त सरकार महाराष्ट्र बेळगाव बिदर फारकीचं हे संयुक्त सरकार महाराष्ट्र हे महाराष्ट्र या कर्नाटक हे सरकारचं सरकार करायचं काय महाराष्ट्राचं मराठी माणसाच्या विरोधात आहे. या कर्नाटक हे सरकारचं सरकार करायचं काय अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या या ठिकाणी बेळगाव बिदर आपण कशा पद्धतीने त्यावेळी कर्नाटक सरकार आम्हाला अडवत होतं परंतु महाराष्ट्र सरकारचं पोलीस आम्हाला अडवतंय म्हणजे मराठी सुरेश हा महाराष्ट्र सरकारचा किती आहे मी मगाही सांगितल्याप्रमाणे मुंबईसह महाराष्ट्रात तुम्ही मराठी मतदारासाठी लोटांगण घालताय सत्तेसाठी तुम्हाला मराठी माणूस पाहिजे आणि ह्या सीमा भागातील मराठी माणसाच्या पाठी राहायला नको कर्नाटक पोलीस आम्हाला कारवाई करते पण हे पोलीस प्रशासन या महाराष्ट्रात हे कारवाई करते याचा तीव्र शब्द आम्ही निश्चित करतोय ही दंडुकशाही आणि हुकुमशाही महाराष्ट्रात सुरू झालेली आहे करायचं काय या कर्नाटक सरकारचं करायचं बेळगाव बिदर फारकीचं संयुक्त महाराष्ट्र बेळगाव बिदर फारकीचं संयुक्त महाराष्ट्र बेळगाव बिदर फारकीचं संयुक्त त्यामुळे एकूणच आपण बघतोय या सगळ्या
केंद्रामध्ये असणारं भारतीय जनता पक्षाचं सरकार, हे भारतीय जनता पक्षाचं सरकार हे मराठी माणसाचा आवाज दडपू इच्छितो. कर्नाटकच्या पोलिसांची, कर्नाटकच्या सरकारची आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारची मला वाटतं हात मिळवले झाले असेल. खरं तर कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, पण या ठिकाणी त्यांच्याच समोर चिलखत म्हणून हे उभारलेत. म्हणून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचा निषेध करतो. अरे शिवसेना मराठी माणसांची आहे. एकनाथ शिंदे तुमचा आवाज कुठे गेला? कोल्हापूरचे आमदार, कोल्हापूरचे लोक तुमचे कुठे गेले? आणि तुमचे समन्वयक मंत्री शंभूराजे देसाई कुठे आहेत? अरे शिवसेनेचं नाव घेता, शिवसेनेचा बावटा घेता, शिवसेनेचा धनुष्यबाण घेता आणि मराठी माणसाचं प्रेम हे तुमचं पुतना मावशीचं प्रेम आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या नंतर कर्नाटकचं कडं तोडून आम्ही 100% त्याचा हात झाला.